दुपारी 12 वाजलेत. वसंत ऋतू होता. वातावरणात हलकशी उष्णता वाढली होती आणि दुपारी 12 वाजता परब्रह्म जन्मास आलं. चंद्र कर्क राशीत होता. गुरु कर्क राशीत होता. उच्चीचा गुरु आणि पुनर्वसू नक्षत्र होतं. पुष्य नक्षत्राला कैकेयी मातेने जन्म दिला भरताला. काहीच वेळात सुमित्रा मातेने जन्म दिला 2 जुळ्या भावंडांना, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. नक्षत्र होतं आश्लेषा. साक्षात शृंगी ऋषी यज्ञ सांगतात. तिन्ही राणे आणि दशरथ राजा तिथे बसले असतात. थोड्या वेळात तो यज्ञ पूर्ण होतो. यज्ञ पुरुष प्रकट होतो, म्हणजे अग्नी प्रकट होतो. तेजस्वी सोन्याच्या कांतीसारखा आणि हातात सोन्याचं पात्र असतं. त्यामध्ये असते दुधाची खीर, त्याला म्हणतात पायस. त्या अस्त्राचा मारीचीवरती श्रीराम पहिल्यांदा उपयोग करतात. ते अस्त्र असं असतं, तो बाण असा असतो की तो इजा न करता त्या राक्षसाला किंवा त्या व्यक्तीला दूर कुठेतरी नेऊन पाडतो. आणि सीता खूप लीलया धनुष्याशी खेळायची लहानपणी. अगदी ती सहजपणे उचलायची त्याला, की जे सामान्य पुरुष करू शकत नव्हते. बरोबर. भरताची पत्नी मांडवी आणि सुकीर्ती शत्रुघ्नाची पत्नी. एक स्त्री एका स्त्रीला काय गिफ्ट देते, सीता मातेला काहीतरी देते, परत एक गिफ्ट देते. तो असतो एक सौंदर्य लेप. तो असा लेप असतो की तुझं सौंदर्य कधी खराब होणार नाही. तू ह्या धुळीमध्ये येऊन किती वर्ष बाहेर असशील तर तुझं सौंदर्य कधी मारक ठरणार नाही, असं ते देतात त्यांना. सगळा आनंद सुरू असतो. पण तेव्हा परत काहीतरी घटना घडते, ज्यांनी पूर्ण रामायण घडतं. त्याच्याकडे असली एक वेगळं खड्ग, म्हणजे वेगळी तलवार काढतो. त्या तलवारीचं नाव आहे चंद्रहास तलवार आणि पंख छाटतो. किंकाळा आर्ततेने जटायू आकाशातून खाली पडतो. लंकेत पोहोचताना जेव्हा वरून पुष्पक विमानातून जात असते आणि खूप लढाई संघर्ष सुरू असतो तिचा, तर खाली बघते आणि खाली एक वृषमुख नावाचा पर्वत असतो. त्या पर्वतावर तिला 5 जण बसलेली दिसतात. वरून ते 4 वानर असतात आणि एक अस्वल असतं. ते 4 वानर म्हणजे सुग्रीव, नल, नील आणि आपले हनुमंत आणि जांबुवंत. अनेक फोटो श्रीरामांचे असे हे केलेले. मला पर्सनली तो फोटो प्रचंड आवडतो. जेव्हा ती राम भेट आहे, त्यांचा चेहरा बघाल ना तुम्ही, हनुमंतांचा इतका सुंदर वाटतो त्या क्षणी तो. आता युद्धाची वेळ आली आहे. साक्षात आता सीता मातेला श्रीलंकेतनं सोडवून आणायचंय आणि जायचं कसं, समुद्र पार करायचा कसा मोठा प्रश्न असतो. आपले इंजिनियर आहेत नल आणि नील. आणि हे जे नलनील म्हणतात ना, जे श्रीराम तिथे चिडतात जेव्हा ते म्हणतात की मला जागा दे लंकेत जायला. समुद्र ऐकत नाही. तेव्हा श्रीराम म्हणतात की मी आता आग्नेयास्त्र मारेन आणि पुन्हा समुद्र ड्राय म्हणजे हे ड्राय करून टाकेन. तेव्हा समुद्र घाबरतो आणि म्हणतात की नल आणि नील यांच्यात ती शक्ती आहे की ते पूल बांधू शकतील. आणि म्हणून रामाच्या स्वागताचा गुढ्या उभारल्या जातात गुढी पाडव्याला. एकच आठवतं, आजीनी असं आपल्या सगळ्या नातवंडांना बसून देवासमोर परवाचा म्हणायचा, रामरक्षा म्हणायची. आणि आता माझ्या मुलाला सुद्धा मी रामरक्षा शिकवते. रोज रात्री त्याला म्हणायला लावते. हाताने लिहून काढा एका कागदावरती आणि तो कागद हातात घ्यायचा. 51 वेळेस कागद हातात घेऊन रामरक्षा म्हणायची. अच्छा. आणि मग त्याचा छोटा गुंडाळा करायचा. ताईत असतो, ताईत आता संकल्पना खूप. रामरक्षा सांगितली कोणी आहे? स्वतः शंभूंनी, महादेवांनी सांगितली आहे. बुधकौशिक ऋषींनी लिहिलेली आहे. स्वप्नात महादेवांनी सांगितली आहे बुधकौशिक ऋषींना की गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत जर तुम्ही 13 वेळा रोज रामरक्षा म्हणली तर ती सिद्ध होते असं म्हणतात. की रामापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याची चावी हनुमंताकडे आहे. आपण जे अगदी रामचरित्र उत्स्फूर्त आपण कदाचित हनुमान इथे पण आले असतील. श्रीमत हनुमान जिथे श्रीराम तिथे हनुमंत असणारच आहे. आज आहे गुढीपाडवा, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज मी एकटी नाहीये आजच्या पॉडकास्टमध्ये. तर माझ्याबरोबर आहेत माझे 2 चांगले मित्र. एक म्हणजे अनुष्का बेंद्रे, नमस्कार, आणि अभिजित मानसे, नमस्कार. तुमच्या दोघांचे आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच प्रियांका. आणि पियू द स्टोरी टेलर या चॅनलच्या सगळ्या व्ह्युअर्सला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आम्ही खूप एक वेगळा ट्राय करणार आहे. आय होप तुम्हाला सुद्धा हा नवीन एपिसोड तुम्हाला आवडेल. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही रामचरित्र आणि रामरक्षा या 2 विषयावर आजचा हा पॉडकास्ट असणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आणि सुरुवातीलाच मी पॉडकास्टमध्ये या सांगते की
काहीही चूकभूल झाली तर आम्हाला माफ करून घ्या, कारण हे आमची स्वतःची मतं आहेत, पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत, त्याच्यावर आम्ही हा सगळा एपिसोड आज करणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया अभिजित. येस, नक्की. तर अभिजित, रामजन्माचा प्रसंग यापासून आपण सुरुवात करूया. हो, yes. तर तो प्रसंग कसा होता आणि त्याबद्दल काय सांगशील? वसंत ऋतू होता, चैत्र शुद्ध नवमी, आणि शरयू माता अगदी हळुवारपणे वाहत होती गावाच्या बाहेर, अयोध्येच्या सप्तमोक्षपुरीपैकी एक अयोध्या. दुपारी 12 वाजलेत. वसंत ऋतू होता, वातावरणात हलकशी उष्णता वाढली होती आणि दुपारी 12 वाजता परब्रह्म जन्मास आलं. श्रीराम जन्माला आले. त्याला म्हणतात ब्ल्यू लोटस, म्हणजे नीलोत्पल श्यामम, म्हणजे मेघश्याम आणि एक नीलकमलासारखा त्यांचा म्हणजे वर्ण होता. आणि सगळेजण आनंद आले. आणि आपण जी गाणं आपल्या मनात ऐकायला येतं की राम जन्मला ग सखे राम जन्म. राम जन्मला. चंद्र कर्क राशीत होता, गुरु कर्क राशीत होता, उच्चीचा गुरु, आणि पुनर्वसू नक्षत्र होतं. तेव्हा श्रीरामांचा जन्म झाला. काहीच वेळात पुष्य नक्षत्राला कैकेयी मातेने जन्म दिला भरताला. काहीच वेळात सुमित्रा मातेने जन्म दिला 2 जुळ्या भावंडांना, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. नक्षत्र होतं आश्लेषा. आश्लेषा नक्षत्र हे शेषनागाचं नक्षत्र आहे, आणि शेषनागाचा अवतार म्हणजे स्वतः लक्ष्मण. हे अगदी असं त्याच्यामुळे जुळून आलं सर्व गोष्टी. पण हा दिवस आहे चैत्र शुद्ध नवमी. जन्म झाला आपले परब्रह्म श्रीरामांचा. पण त्याच्या मागे काय पार्श्वभूमी होती? दशरथ राजे म्हाता वृद्ध होत होते आणि त्यांना चिंता होती, त्यांना पुत्र नव्हतं, प्राप्ती नव्हती. तर त्यामुळे एकदा ते गुरु वसिष्ठांकडे गेले. त्यांचे जे गुरु, कुलगुरु वसिष्ठ ऋषी, त्यांच्याकडे ते गेलेत आणि त्यांनी सांगितलं की तू पुत्र कामेष्ठी यज्ञ कर. पण पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्यास पौरोहित्य कोण करेल, ते सांगतील कोण? मग ते म्हणाले की राजा शृंगी ऋषी हेच एकमेव आहे जे हे पौरोहित्य सांगू शकतात, किंवा हा यज्ञ कसा करायचा पुत्र कामेष्ठी ते सांगू शकतील. त्यांना आवाहन केलं जातं. ते अयोध्येत येतात. पूर्ण अगदी त्यांचं सगळ्या प्रकारची त्यांची जय्यत तयारी होती यज्ञाची मोठी. अख्खं अयोध्या शहर राज्य ते त्या पुत्रकामेष्ठी यज्ञामध्ये गुंग असतं. आणि साक्षात पूर्ण ते शृंगी ऋषी यज्ञ सांगतात. 3 राणे आणि दशरथ राजा तिथे बसले असतात. थोड्या वेळात तो यज्ञ पूर्ण होतो आणि यज्ञ पुरुष प्रकट होतो, म्हणजे अग्नी प्रकट होतो, तेजस्वी सोन्याच्या कांतीसारखा. आणि हातात सोन्याचं पात्र असतं, त्यामध्ये असते दुधाची खीर, त्याला म्हणतात पायस. तो म्हणतो की साक्षात देवादिकांनी तयार केलेलं पायस आहे. आणि मग परत ते गाणं वाजू लागतं आपल्या मनात की दशरथा घे हे पायस दान. आणि मग ते पायस दशरथ स्वतः ते शांतपणे घेतो आणि कौसल्या मातेला अर्ध देतो त्यातलं. त्यापैकी दुसरा पार्ट सुमित्रा मातेला देतात आणि नंतरचा पार्ट कैकेयीला देतात. पण असंही म्हणतात की कौसल्या माता आणि सुमित्रा माता त्यातला थोडा थोडा कैकेयीला परत देतात. आणि मग चैत्र शुद्ध नवमीला जी जन्म होतो, 3 बाळांचा जन्म होतो. कर्क राशीमध्येच 3 बाळ जन्मले आहेत. मग मोठे होऊ लागतात. गुरु वसिष्ठ येतात की आता त्यांना गुरुकुलात नेलं पाहिजे. इथे एक फरक आहे श्रीकृष्ण लीला आणि रामलीलामध्ये. श्रीकृष्ण लीला आपण बघतो जे बालवय झाल्या, एक नटखट गमती जमती करणाऱ्या, चौर्य कर्म, लोणी, त्रास देणारे ते आपण म्हणतो. श्रीराम मात्र असे कधीही नव्हते. ते कायम एक अत्यंत गंभीर प्रवृत्तीचे पूर्वीपासून होते. म्हणजे असं म्हणतात ग्रंथामध्ये की त्यांनी कधी हट्टच केला नाही कुठल्या गोष्टींचा. लहान वयात सुद्धा ते गंभीर प्रवृत्तीचीच व्यक्ती होते. ते बालपणात सुद्धा स्थितप्रज्ञ मस्त ते तसेच होते ते आधीपासून. आणि मग ते मोठे व्हायला लागले. तर हा एक फरक आहे कृष्ण लीला आणि रामलीलामध्ये. तसाच एक दुसरा एक भाग आहे, म्हणजे बालवयातला आपण सांगितलं की श्रीकृष्ण त्यांच्या गुरुकुल मध्ये जे शिक्षण घ्यायला गेले ते उज्जैनला आले होते. ते म्हणजे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. इथे मात्र जो अयोध्येचा राजमहाल आहे त्याच्याच एका भागामध्ये गुरु वसिष्ठांसाठी गुरुकुल तयार करण्यात आलं, त्या 4 काही राजपुत्रांसाठी. आणि ते तिथेच मोठे झाले, तिथेच ते शिकलेत. मग त्यांच्या ते काय काय इतकं सुंदर ते शिकण्यामध्ये सुद्धा आहे की बिथरलेला हत्ती कसा शांत करणं, घोडा कसा शांत करणं, व्यूह रचना कशी रचणं, गुप्तहेर कसे पाठवणं, अशा अनेक गोष्टी जे प्रॅक्टिकली त्या काळात युज करायचे. काय काय चॅलेंजेस येऊ शकतात ते सगळं त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. मग धनुर्विद्या शिकले, शत्रुघ्न तलवार, खड्ग,
आणि श्रीराम आणि लक्ष्मण धनुर्विद्यात पारंगत होते, भरत गदा युद्धात पारंगत होते, तर भाला सुद्धा. तर असे सगळे ते अस्त्रविद्या शिकत गेले. ह्या काळात त्यांना अजून कुठलं अस्त्र मिळालं नव्हतं. पुढे काही दिवसातच मग आता बाल्य शैशव संपायला आलं आणि आणखी थोडे ते मोठे कुमार अवस्थेत आले. आता एका दिवशी राजा विश्वामित्र, नाही तर ऋषी विश्वामित्र, कारण स्वतः विश्वामित्र हे गायत्री मंत्राच्या अनुष्ठानानंतर एक ऋषी झाले होते सप्तर्षीपैकी. मग ऋषी विश्वामित्र आले. ते म्हणतात राजा दशरथाला की ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. काय होतं की विश्वामित्रांचा काहीतरी यज्ञ सुरू असतो एका त्यांच्या ठिकाणी आश्रमात, आणि तिथे राक्षस खूप त्रास देत असतात की मासाचे गोळे टाकतील, विजवतील अग्नी, असे खूप त्रास देत असतात. विश्वामित्र स्वतः एक क्षत्रिय आहेत, प्रचंड तेजस्वी, आणि ते तपस्वी, तेजस्वी आणि तापट सुद्धा. ते म्हणतात मी एका क्षणात शाप देऊन हे सगळं त्या राक्षसांना संपवू शकतो, पण मला ते करायचं नाही, कारण इतका मोठा यज्ञ आहे आमचा हा की तिथे असं जर मी शाप वगैरे देतोय तर त्याचं महात्म्य किंवा पुण्य कमी होईल. म्हणून रामा म्हणजे दशरथांना म्हणतात की तुझे 2 कुमार मला दे, श्रीराम आणि श्री लक्ष्मण. दशरथ राजे म्हणतात की सुरुवातीला नाही म्हणतात, मग त्यांना त्याची आठवण करून देतात की हे अत्यंत तेजस्वी पुत्र आहेत, परब्रह्माचे अवतार आहेत, हे महाविष्णू आणि हा स्वतः शेषनागाचा अवतार आहे. मग विश्वामित्रांसोबत हे दोघं सुकुमार बालक, ज्याला कुमार झालेत, नॉट सुकुमार राहिलेत, ते जातात. हातामध्ये कमरेला तलवार बांधलेली, हातात धनुष्यबाण. येताना एक जंगल लागतं, तिथे ताडका नावाची राक्षसी असते आणि तिचा मुलगा मारीची, आणखी एक राक्षस असतो. हे तिघेही खूप त्रास देत असतात त्याच्यामध्ये, त्या जंगलामध्ये. ताडिकाला श्रीराम वध करतात, ताडिकाचा. आणि एक असा बाण ह्या प्रवासात विश्वामित्र पहिल्यांदा त्यांना एक मोठमोठे अस्त्र देतात, आग्नेयास्त्र, आणखी काही अस्त्र देतात, श्रीरामांना देतात विशेषतः. आणि एक असं अस्त्र शिकवतात, त्या अस्त्राचा मारीचीवरती श्रीराम पहिल्यांदा उपयोग करतात. ते अस्त्र असं असतं, तो बाण असा असतो की तो इजा न करता त्या राक्षसाला किंवा त्या व्यक्तीला दूर कुठेतरी नेऊन पाडतो. सो ताडिका तर संपते, पण मारीचीला 100 योजना की जे काय अंतर असेल समुद्र किनारी टाकतात डायरेक्टली. त्याला इजा पोहोचत नाही, तो तिथेच राहतो. हे एक मोठं त्यांचं घटना घडते ही त्या जंगलामध्ये. इथून ते पुढे आता म्हणतात की आता अयोध्येला परत जायचं आहे, पण विश्वामित्र ऋषींना माहिती असतं की आता पुढे काय करायला हवं. ते म्हणतात की आत्ता नाही, आपण इथून मिथिला राज्यात जाऊया, जनक राजाच्या तिथे सीता स्वयंवर रचलाय, तिथे तू चल. आणि मग ते सीता स्वयंवराला पोहोचतात. तिथे राजा जनक आणि त्यांची पत्नी म्हणजे सीतेची आई सुनयना हे असतात उपस्थित. तिथे स्वयंवराची एक अट असते, एक पण असतो की जे त्यांना जनक राजाला प्राप्त झालेलं धनुष्य आहे शिवाचं, ते जो मोडेल ते त्याच्याच गळ्यात सीता माता हार घालेल. असं म्हणतात ना की ते धनुष्य परशुरामांचं, भगवान परशुरामांचं होतं. अच्छा. आणि शिवधनुष्य जरी असलं तरी ते परशुरामांनी तिथे, म्हणजे शिवाला परशुरामांनी दिलं होतं. हा. आणि मग ते मोडायचं, ते मोडलं म्हणूनही त्यांचा प्रकोप होतो. ते तर होतोच, बरोबर. त्याला जाब. अच्छा, म्हणजे परशुरामाने दिलं असतं. हा. अच्छा. आणि सीता खूप लीलया धनुष्याशी खेळायची लहानपणी, अगदी ती सहजपणे उचलायची त्याला, की जे सामान्य पुरुष करू शकत नव्हते. बरोबर. म्हणजे ती सुद्धा शक्तीच होती. सीता माता ही आधी मायाच होती. रामानंद सागर मधल्या सीतेकडे बघू नका, ती एकदम शालीन, साधी, थोडीशी इमोशनल असं नव्हती. सीता माया आधी माया, आधी शक्ती. सीतेची अनेक रूप आहेत. मला असं वाटतं की नुसतं एक सीता म्हणजे शालीनच असं नाही, तर ती एक दुर्गेचं रूप होती, त्यानंतर हुशार होती, भूमिकन्या होती. त्यामुळे अनेक पैलू आहेत सीतेचे सुद्धा. राजकारणात सुद्धा तिचा खूप सहभाग असायचा. इव्हन कैकेयी मातेचा सहभाग प्रचंड होता राजकारणात आणि युद्धात प्रचंड होता. तुम्हाला माहिती आहे, हा आता विषय निघाला म्हणून, रथामध्ये जेव्हा युद्ध सुरू असतं आणि देव आणि दानवांचं युद्ध सुरू असतं, देव मदत मागतात राजा दशरथाला. दशरथाच्या रथाचं चाक निखळतं म्हणून सोबत साथ देत असते कैकेयी माता. ती आपलं बोट त्या चालू चक्रामध्ये म्हणजे चाकाला ती अडकवून ठेवते. आणि म्हणून राजा दशरथला 2 वर देतात, आणि ज्याच्यामुळे पूर्ण पुढे रामायण बदलतं. वेळ आली की मी मागून घेईन. खूप सुंदर टॉपिक तुम्ही काढला. सही. मग पुढे स्वयंवर होतंय. प्रत्यंच्या चढवायची ना पहिल्यांदा. श्रीराम उचलतात सहजपणे, आणि प्रत्यंच्या चढवताना
त्या धनुष्याचं नाव असतं पिनाक. पिनाक म्हणजे महादेवाचं धनुष्य. ते प्रत्यंच्या चढवताना ते तुटतं, भंग होतं आणि मग परशुरामांचा क्रोधाग्नी तेवतो आणि ते येतात तिथे आणि ते मग सगळं त्यांचा राग आणि मग त्यांना कळतं अरे हे तर परब्रह्माचा अवतार श्रीराम. आणि मग तू तिथे पण तेव्हा काय होतं की जनक राजा काय म्हणतात, श्रीरामाचा विवाह ठरतो सीता मातेसोबत, पण त्याच वेळी जनक राजांची दुसरी मुलगी असते, सख्खी बहीण सीतेची, ती म्हणजे उर्मिला. आणि उर्मिला मातेचा विवाह होतो लक्ष्मणाशी ठरतो. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. जनक राजाचा दुसरा सख्खा भाऊ असतो, मला आत्ता आठवत नाहीये. त्यांना 2 पुत्री असतात, एक सुकीर्ती आणि एक असते मांडवी. ह्या दोघींचा विवाह भरत शत्रुघ्नांशी होतो. म्हणजे भरताची पत्नी मांडवी आणि सुकीर्ती शत्रुघ्नाची पत्नी. म्हणजे एका गोष्टीमध्ये चौघांचे विवाह ठरतात. चौघांचा विवाह धूमधडाक्यात पार होतो मिथिला राज्यामध्ये आणि ते येतात अयोध्येला. अयोध्या कुलवधू, 4 कुलवधूंचा आपला पूर्ण सत्कार करतात. खूप सुंदर ते दिवस असतात, सगळे खुश असतात. पण जेव्हा सगळं खुश असतं तेव्हा कुठेतरी काहीतरी गोष्टी घडायला लागतात, असंही असतं. राज्याभिषेक करायचा, कारण आता वृद्ध झाले असतात दशरथ. ते म्हणतात की आता मला राज्याभिषेक करायचा श्रीरामांचा, कारण तो अत्यंत एक कनवाळू राजा आहे सगळा आणि तितकाच कठोर पण आहे. आता मी राज्याभिषेक करणार श्रीरामांचा. आणि तो दिवस असतो, तो दिवस ठरतो तो चैत्र पौर्णिमा. त्या दिवशी राज्याभिषेक होणार असतो आणि तेव्हाच एक मंथरा वृत्ती बाहेर येते आणि ती कानात भरवते गोष्टी कैकेयी मातेच्या. आणि मग कंटिकी आठवण करून देते की 2 वर तू मागितले आहेस. आणि तेव्हा मग ती ते 2 वर मागते. म्हणजे तिथे पूर्ण गोष्ट बदलते, पूर्ण 180 डिग्रीने म्हणजे बदल लागतात. जेव्हा ते श्रीराम दशरथांना म्हणतात कैकेयी माता की मला 2 वर आहेत मिळालेले. पहिल्या वरामध्ये भरताला राज्याभिषेक, श्रीरामाला नाही. दुसरं की श्रीरामाला 14 वर्षांचा वनवास. आणि ते ऐकल्यावर दशरथ राजा कोसळतात मनाने. आणि हे सगळं मग श्रीरामांना सांगितलं जातं. जसं ग्रंथात वर्णन आहे की जेव्हा श्रीरामांना दशरथ राजा सांगूच शकत नाही, कैकेयी माता सांगते की काय झालेलं आहे तुमच्यासाठी. आता त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव सुद्धा बदलत नाही. म्हणतात जे आता राज्याभिषेक होतोय, होण्याच्या तयारीत आहे आणि ते काही तसे स्थितप्रज्ञ आणि ते फक्त तयार होतात की जशी, कारण वचन दिलं आहे वडिलांनी, रघुरीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. मग ते वडिलांनी जे वचन दिलं आहे त्याच्यासाठी एकाच सेकंदात ते तयार होतात. आणि एक राजाचा जो त्यांनी पेहराव घातला असतो तो बदलून वल्कल, जटा आणि तपस्वीचा वेशात ते येतात. पण ते बघून लक्ष्मण तर अगदी म्हणजे जीव की प्राण लक्ष्मणांचा श्रीराम म्हणजे तेही सोबत चालतात. सीता मातेला हे सांगतात की तू येऊ नकोस, तू वनवास म्हणजे अत्यंत कठीण आहे. पण सीता माता पण म्हणतात, ती पण पतिव्रता. आणि हे तिघही निघतात. जो वेगळा माहोल असतो तो एका क्षणात बदलून जातो, सगळे चिंतातूर होतात. श्री लक्ष्मण आणि सीता माता हे राजा दशरथाच्या सुमंत्र, त्याचं नाव होतं त्या सुमंत्र, तो सारथी पण असतो आणि तो त्यांचा मंत्री पण असतो. त्याच्या रथामध्ये तिघे बसतात आणि गावाच्या बाहेर निघतात. सगळे प्रजाजन दुःखी, शोकाकुल ते सोबत येत असतात. संध्याकाळ होते आणि ते तमसा नदीच्या काठी येतात. अजूनही तमसा नदी तिथे आहे उत्तर प्रदेशात. संध्याकाळी ते तिथे राहतात. ही तमसा नदी काठची संध्याकाळी पहिली रात्र आहे वनवासातील, म्हणून ही महत्वाची आहे. श्रीरामांना कळतं की आपण जितका वेळ घालू तितके हे प्रजाजन इथेच राहतील. ते रात्रीतून सुमंत्राच्या रथातून पुढे निघून जातात आणि जातात शृंगेरपूर सुद्धा म्हणतात. ते अजूनही गाव आहे. तिथे त्यांचं स्वागत होतं निषादराज जे केवट. तिथे त्यांची भेट होते. केवट त्यांचे नावेत म्हणतात मला गंगा पार करून दे. गंगा पार करण्यासाठी ते म्हणतात की पहिले मला हा क्षण अनुभव द्या. केवट राजा म्हणतात, निषिद्ध राजा म्हणतात. आणि त्यांचे म्हणजे पाय धुतात, पादप्रक्षालन करतात आणि ते पुढे निघतात. आणि त्यांना प्रयागला सोडतात. प्रयागराजला तिथे अक्षय वट आहे. प्रयागराजला त्या अक्षय वटाला श्रीरामांनी भेट दिली आहे. तिथे पण येतात. मग तिथून परत गंगा पार करून चित्रकूटला येतात. निषादराज सोबत असतात. चित्रकूटचं वातावरण वेगळं, रांगड वातावरण, मंदाकिनी नदी वाहत आहे. आणि तिथे लक्ष्मण वरती टेकडी, अजूनही टेकडी ती लक्ष्मणाची. लक्ष्मण तिथे उभे असतात, बघत असतात की कोणी येत आहे का, म्हणजे देखरेख करायला. तिथे पर्णकोटी बांधतात. आणि तिथे जयंत
कावळा माहिती आहे ना आपला, काक जयंत नावाचा, तो तिथे त्रास देतो, मग त्यांना तो बाण मारतो. सो ह्याच्या काय लीला आहेत, म्हणजे डावा डोळ्याला बाण मारतात त्या कावळ्याच्या, जयंत नाव असतं. अनेक ऋषीमुनी भेटतात तिथे. आता घटना इकडे तर हे आले आहेत, पण अयोध्येला काय, 6व्या दिवशी वनवास सुरू झाल्याच्या 6व्या दिवशी राजा दशरथ प्राण सोडतात. हा, मग कैकेय देशाला जे आपले भरत आणि शत्रुघ्न गेले असतात आजोळी, ते कैकेय राज्यात गेले असतात, ते पंजाबमध्ये, त्यांना ही बातमी कळते. असं म्हणतात की आदल्या दिवशी भरताला असं विचित्र स्वप्न वगैरे पडलेत. मग ते येतात, त्यांना तात्काळ बोलवलं जातं, आणि जेव्हा ते कळतं भरताला, ते पण कोलमडून पडतात, आणि आपल्याच आईने हे कृत्य केलं आहे. शत्रुघ्न तर मंथराला मारायला जातो, भरत रोखतात शत्रुघ्नाला, की म्हणतात श्रीरामांना आवडणार नाही किंवा स्त्रीला मारायला, आपल्या भावाला आवडणार नाही. म्हणून मग ते जे गाणं आहे की तू पापिणी माता न तू वैरिणी, हे गाणं आहे, म्हणजे ते गीत रामायणाचं, मला त्यात आठवत आहे. आधुनिक वाल्मिकी गौरी माडगुळकरांच्या रचना आहेत सगळ्या. मस्त, खूप सुंदर आहे ते अगदी. मग आता हे म्हणतात की मला हे राज्य नको, मी तर रामाच्या दासाच्या दास होण्याचा लायकीचा पण नाही, असं म्हणतात ते भरत. आणि मग भरतांना कळतं की ते चित्रकूटला आलेलं आहे, चित्रकूटमध्ये. मग हे सगळे ठरवतात की 3 राण्या म्हणजे कैकेयी माता सुद्धा येते, 2 भावंड, सर्व काही प्रजाजन आणि गुरु वसिष्ठ येतात चित्रकूटला. जेव्हा भरत यायला लागतो, म्हणजे काही प्रजाजन आहे, काही सैनिक आहे, वरून लक्ष्मण बघतो, कारण ती टेकडी अजूनही आहे चित्रकूटला, की काहीतरी एक येतोय कोणी दुरून, सैन्यासह भरत येतोय, आणि भरत पुढे असतो. भरताने ऍक्च्युली वल्कल परिधान केलं असतं रामाप्रमाणे, आणि तेव्हा तो येतो आणि त्याला वाटतं की हे हल्ला करायला राम भेट आहे ना ती. लक्ष्मण चिडतात, म्हणजे भरत आलाय आपला मारायला, आता मीच बघतो त्यांचं असं. आणि मग तेव्हा ते म्हणते की भरत असं करूच शकत नाही, भरत प्रेमाचं प्रतीक आहे. आणि तिथे मग भरत आणि मिलाफ होतो, राम आणि भरत भेट होते चित्रकूटला. सगळेजण त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात की चला आता, म्हणजे राजा दशरथ पण गेले आहेत, आता तुम्हीच चला, आणि मी तिथे राज्य करणार नाहीये. कैकेयी माता सुद्धा तिथे आली असते, हे महत्वाचं आहे. गुरु वसिष्ठ म्हणतात की चल, ज्यांच्या पण ते एकच म्हणतात की रघुरीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाय. मग चित्रकूटवरून हे सगळे परत जातात. भरत राजा म्हणतात रामाला की तुझे पादुका दे मला, आणि मग ते पादुका देतात. आणि भरत ते पादुका सिंहासनावर ठेवतात अयोध्येमध्ये, पण स्वतः अयोध्येत राहत नाही. नंदीग्राम नावाचे गाव आहे 15 ते 20 किलोमीटर दूर अयोध्येपासून, तिथे भरत राजे राहतात. आणि मी रामाचा सेवक म्हणून फक्त राज्य कारभार बघेन नंदीग्रामातून. आणि तिथे सुद्धा भरत राजे असेच खाली जसे वल्कल घालून जमिनीवर झोपतात तसे ते पण राहत असतात. इकडे परत चित्रकूट. श्रीराम म्हणतात की आता सगळ्यांना कळलं की मी इथे आहे, भरत येऊन गेला आहे, सगळ्या राक्षसांना सुद्धा कळेल की मी इथे आहे, उगाच काहीतरी कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतील, इथल्या लोकांना त्रास होईल. मला एकदम कृष्ण आठवतं की कृष्ण सुद्धा मथुरा सोडून गेले होते, रणछोडदास राय द्वारकेला. तसंच श्रीरामांचं आधीच आहे की ते चित्रकूट सोडतात त्या कारणामुळे की इथल्या लोकांना त्रास नको व्हायला, युद्ध वगैरे नको व्हायला, आपण शांतपणे पुढे जाऊयात. ते पुढे जातात चित्रकूटावरून, आणि मग ते येतात दंडकारण्यात. तिथे बराच काळाचा वास्तव्य आहे. दंडकारण्यात 10 वर्ष त्यांनी व्यतीत केले आहेत. दंडकारण्य अजूनही आहे. तेव्हा दंडकारण्य होतं ते म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, पूर्वेकडे झारखंड, छत्तीसगड, खाली तिरुपती म्हणजे तेलंगणाचा हा जो पार्ट आहे, महाराष्ट्र, अगदी कर्नाटक, अगदी तामिळनाडूच्या स्टार्टिंग पर्यंत होतं दंडकारण्य. इतकं प्रचंड दंडकारण्य, घनदाट. हो, ते वृक्षांचं वर्णन इतकं सुंदर केलं त्या, खरंच दंडकारण्यात ते जातात. आता इथे अनेक राक्षसांचा वध होतो. अनेक विताधी नावाचा एक राक्षस आहे, तो मारतो, तो मुळात गंधर्वच असतो आधीचा. सो असे त्यांना मुक्त करत दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्या वनवासाचं हेच पर्पज होतं. पर्पजफुली कुठल्याही गोष्टी, म्हणजे देवाच्या सुद्धा लीला अशा असतात की वनवास सुद्धा त्याच्या मागे खूप मोठं प्रयोजन होतं की अरण्य, म्हणजे राम जर छान विलासी आयुष्य जगले असते तर कदाचित हे नव्हतं मान्य नियतीला. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन अनेकांना मुक्त करणं हाही एक रामाच्या आयुष्याचा भाग होता, ज्यामध्ये अहिल्याचा सुद्धा. मला आठवतं की अहिल्याचा राघवे मुक्त केली. म्हणजे पुढचं काय आहे ते पण खूप सुंदर आहे. अहिल्याशिवे राघवे मुक्त केली, असं आहे ते. पण
आपण अहिल्याचं राहिले बोलायचं की जेव्हा विश्वामित्र नाही का आधी गेले असताना तरुण वयातच, तेव्हाच ते म्हणतात की इथे एक आश्रम आहे, तिथे अहिल्या शिळा रूप आहे, तर मग तिला पण मुक्तता मिळते. म्हणजे खूप सारे प्रयोजन श्रीरामांच्या जन्माचे बरोबर. आणि त्यांच्या लीलांचे आहेत. दंडाकारण्य पोहोचले, 10 वर्ष त्यांना इथे घालवायचे, म्हणजे ते घालवतात. सुरुवातीला ते मग अत्री महर्षींच्या आश्रमात जातात, तिथे अनसूया आणि अत्री महर्षी असतात. तिथे अत्री महर्षी त्यांना काही अस्त्र देतात आणि अनसूया माता एक स्त्री एका स्त्रीला काय गिफ्ट देते, म्हणजे सीता माताला काहीतरी देते, परत एक गिफ्ट देते, तो असतो एक सौंदर्य लेप. तो असा लेप असतो की तुझं सौंदर्य कधी खराब होणार नाही. तू ह्या धुळीमध्ये येऊन किती वर्ष बाहेर असशील तर तुझं सौंदर्य कधी मारक ठरणार नाही, असं ते देतात त्यांना. आणि अतिबला नावाने काहीतरी शिकवतात किंवा एक वनस्पती देतात ज्याच्यामुळे त्यांना भूक लागत नाही वनवासात. असे अनेक ते पुढे मग भारद्वाज ऋषींना भेटतात. त्याच्यानंतर शेवटी आता हा दंडकारण्याचा एक पार्ट संपत आहे आणि खाली येतात ते, नंतर ते अगस्त्य ऋषींना भेटतात. अगस्त्य ऋषी दक्षिण भारतातले अगदी मोठे ऋषी, तिथे त्यांची भेट होते. मग मातंग ऋषी, अशा अनेक ते ऋषींना भेट देत राहतात आणि वनवास घालत असतात 10 वर्ष, आणि खूप आनंदाचा पिरियड असतो हा. मग अगस्त्य ऋषी काय म्हणतात की श्रीराम म्हणतात, अगस्त्य ऋषींना विचारतात की आता मला 10 वर्ष झाले, आता शेवटचे 4 वर्ष मी कुठे घालू, एका शांत ठिकाणी. मग ते सांगतात ते म्हणजे आपलं महाराष्ट्रातली जागा पंचवटी. ते म्हणतात की दंडकारण्यापासून तो इकडे जा काही योजन, तिथे तुम्ही राहा. ते नाशिकला पोहोचतात पंचवटीला. लक्ष्मण पर्णकुटी बांधतो, सुंदर छान 5 वट असतात तिथे वड त्यावेळेस, आणि नदी वाहत असते गोदावरी माता. सगळा आनंद सुरू असतो. पण तेव्हा परत काहीतरी घटना घडते, ज्याने पूर्ण रामायण घडतं. अगदी हे परत दुसरं एक अध्याय एक प्रकारे म्हणता येईल. हा पर्व सुरू होईल की एक राक्षस आहे, तिची बदलली तिची चेहरा आणि ती सुंदर स्त्रीचं रूप घेऊन येते आणि ती बघते अत्यंत देखणे असे 2 राजपुत्र दिसतात तिला, श्रीराम आणि लक्ष्मण. ती विवाहाची मागणी घालते, ते त्यांना फेटाळून लावतात. ती सीता मातेला खायला जाते. हे लक्ष्मणाला सांगते की तिला तिचं नाक छाट, कान छाट, अशी ती विद्रूप राक्षसी तिच्या खऱ्या रूपात आहे, तशी भयंकर अवस्थेत. आणि तेव्हा ती तिथून निघून जाते. दोघांना माहिती नसते आता काय होणार आहे नेमकं. ती जाते खर आणि दूषण या राक्षसाला, तिचे भाऊ असतात ते त्या प्रदेशाचे, ते दंडकारण्यात हे राक्षस असतात, ते येत असतं सगळ्या हो. आणि खर दूषणला ती सांगते हे राक्षसे भाऊ आहेत. खर दूषण चिडतात की माझ्या बहिणीला कोण हात लावणार आहे. ते मोठ्या सैन्यासह येतात, सैन्यांसह प्रचंड संग्राम होतो. खर दूषणाचा वध होतो, सैन्य मरतात. एक राक्षस ही बातमी सांगतो जाऊन रावणाला लंकेत की खर दूषण हे मारले गेले बलाढ्य राक्षस, 2 साधे वल्कलधारी पंचवटीमध्ये 2 पुरुष आहेत, त्यांनी त्याचा वध केला. रावण संतापतो आणि विचार पण करतो की हे काही सामान्य व्यक्ती नसावे याचा अर्थ. तोवर शूर्पणखा पोहोचते रावणाकडे आणि वर्णन करते सीता मातेचं की तू तुझ्या म्हणजे वन ऑफ द बायको ही असलीच पाहिजे असं म्हणते ती. आणि तिचं खूप वर्णन करतो आणि विषयालोलूप रावण असतोच. तो म्हणतो की आता मला हरण करायचं आहे सीतेचं आणि सीता मातेचा सीतेला पत्नी बनवायचं आहे. सगळ्या गोष्टी घडतात. तो जातो रावण. आता एक इथे राक्षसाचा जो आधी उल्लेख आहे त्याचा एक उल्लेख आता होणार आहे. रावणाचा मामा असतो मारीची नावाचा. तो मारीची ज्याला रामाने मग त्या दंडकारण्याच्या सुरुवातीला किंवा कुठेतरी बाण मारला असतो आणि इजा न पोहोचता त्याला समुद्र किनारी फेकलं असतं, तोच हा मारीची आहे. रावण त्याला जाऊन म्हणतो की मामा, मला तू एक सोन्याचा मृगाचा, सुवर्ण मृगाचा अवतार घे, ज्याच्या शिंग अशा रत्न जडित आहे, सुंदर आहे, आकर्षक आहेत, आणि पंचवटीला जा आणि भुलव. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितच आहे त्यानंतर सीतेला तो मृग खूप आवडतो आणि ती रामाकडे हट्ट धरते. त्यांना हट्ट असतो की हा सुंदर मृग मी कधी बघितला नाही, तो आपल्या आश्रमात असू द्या. तेव्हा लक्ष्मणाला पहिल्यांदा कळतं, ते संशय येतोच त्याला की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं. आधीच घटना वेगवेगळ्या घडताना सुरुवात झाली आहे. हा कुठला तरी मायावी राक्षस असावा. रामाला राम स्त्री हट्टापायी म्हणतात की आता ती म्हणते तर आता मी आणून देणार. रामाना पण कळतं की असं तर सुवर्ण मृगच नसतो. म्हणजे ऍक्च्युली माया कशी काम करते हे तो एक हा मुवमेंट आहे, तो क्षण आहे. खरं माया कशी घडवते. क्षणात तुम्ही मोहात कुठल्या पडला तर ते कुठपर्यंत जाऊ जातात गोष्टी. सीता माता पण आधी माया, पण त्यांनाही माहित असतं खरं तर असं नसतं, पण ते तेव्हा दिसतं. आणि मग राम जातात आणि तो खूप पळवतो श्रीरामांना. आणि
तेव्हा शेवटी असा विचार येतो की हा जर राक्षस आहे तर याला म्हणजे असा वध केला पाहिजे, ह्या मृगरूपी राक्षसाचा. ते रामबाण मारतात. तो मारीची मरता मरता रामाच्या आवाजात किंकाळी फोडतो की लक्ष्मणा लक्ष्मणा धाव, धाव. धाव धाव. आणि ती पर्णकुटीपर्यंत ती हाक जाते. सीतामाता म्हणतात की लक्ष्मणा तू पहिले जा आणि तुझ्या भावाला वाचव. लक्ष्मणांना माहिती असतं ते स्वतः देवाचं परब्रह्म रूप आहे, त्यांना कोणी हरू शकत नाही, त्रिकालात कोणी त्यांना हात लावू शकत नाही. ते म्हणतात की म्हणजे माया किती भयंकर काम करू शकते. सीता मातेच्या पायाकडे फक्त बघणारा लक्ष्मण ती त्या लक्ष्मणावर सुद्धा अशा वेळेस काही काही दूषणं लावते, वेगवेगळे विचित्र आरोप करतात प्रचंड रागामध्ये. आणि शेवटी लक्ष्मणाकडे दुसरा मार्ग नसतो. त्यावेळेस मला लक्ष्मणाचा नाही खूप आवडलाय. तो काय म्हणतो, तो पूर्ण आत्मबल वापरतो आणि तो म्हणजे बाणाने किंवा बोटाने जी लक्ष्मण रेषा काढतो, पूर्ण आत्मबल त्याने युज केलं असतं. तेव्हा लक्ष्मण म्हणतात सीता मातेला की राक्षस यक्ष अगदी देवाने सुद्धा ठरवलं आज की तुम्हाला हानी पोचवायची तरी तुम्हाला काही होणार नाही आणि फक्त तुम्ही याच्या बाहेर येऊ नका. आणि लक्ष्मण निघतात. तिकडे सगळं मला माहिती आहे की राम येत असतात आणि तेव्हा कळतं की हा मारीची आहे. आणि तेव्हा त्यांना जाणवतं की काहीतरी हे सगळं प्रकरण काहीतरी सुरू आहे, षडयंत्र. दोघेही आतमध्ये येतात तर सीतामाता नसते, कारण रावणाने येऊन तिचं हरण केलं असतं साधूच्या वेशांमध्ये. किती ते षडयंत्र, भिक्षा दे आणि हे ते. तेव्हा रावणाने सीतामातेला आपलं असं खांद्यावर धरून पुष्पक विमानात टाकतात. हेच पुष्पक विमान जे रावणाने आपल्या भावाकडून म्हणजे कुबेराकडून हस्तगत केलं असतं, त्याच पुष्पक विमान आहे. त्या पुष्पक विमानाची इतकी स्पीड असते की ते मनाच्या वेगाने जाणार असतं. त्यात बसतात आणि ते निघायला लागतं लंकेकडे. आता दक्षिण भारत सुरू होतोय कारण दक्षिणकडे चाललाय. एका पर्वतावरती एक मोठा पक्षी बसला असतो. ही ओरडत असते सीतामाता. त्या पक्षाचं नाव असतं जटायू आणि हा राजा दशरथांचा मित्र असतो आणि वृद्ध झाला असतो. शेवटचा काळ तो घालवत असतो. त्याला कळतं आपली कुलवधू म्हणजे आपल्या मित्राची कुलवधू हरण होत आहे दिसतं. वृद्ध जटायू पूर्ण शक्तीनिशी युद्ध करतात रावणासोबत. अगदी रावणाचा बाण सुद्धा धनुष्य बाण तोडतात. पुष्पक विमाना सुद्धा हानी पोहोचते. आणि शेवटी अशी वेळ असते की आता कदाचित रावण हरणार जटायूमुळे. तेव्हा रावण त्याच्याकडे असली एक वेगळं खड्ग म्हणजे वेगळी तलवार काढतो. त्या तलवारीचं नाव आहे चंद्रहास तलवार आणि पंख छाटतो. किंकाळ्या आर्ततेने जटायू आकाशातून खाली पडतो आणि ती जी जागा आहे ती लेपाक्षी जागा आहे. मला वाटतं ते आम्ही मागे किती 4-5 महिन्यापूर्वी एक एपिसोड केला होता श्रीलंकेवर. सो रामाच्या या सर्व खुणा रामायणामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टी आम्ही त्या श्रीलंकाच्या टूरमध्ये म्हणजे तो एक समीर वैद्य यांचा आम्ही पॉडकास्ट केला होता. ते श्रीलंकेला टूर नेतात तर त्यांनी इतक्या बारीक बारीक आणि सुंदर गोष्टीचा इथे वर्णन केलं ना आणि ते तिथे जागा ऍक्च्युअल दाखवतात श्रीलंकेतल्या सगळ्या खुणा. आणि अजूनही त्या सगळ्या श्रीलंकेत आहेत अनवट जागा जिथे तुम्ही बघू शकता जटायूचं. त्याच्यानंतर रावणाच्या लंकेच्या काही खुणा आहेत, सीतेची न्हाणी आहे, तिथे सगळ्या गोष्टी आहेत. सो हे खूप छान एपिसोड आहे, सुंदर. पण जटायू लिंक नक्कीच मी शेअर करते आपल्या प्रेक्षकांना. पण जटायू हे कर्नाटकात गेले, हम्पीमध्ये. म्हणजे तिथून ते सुरुवात होतो, लंकेचा प्रवास सुरू होतो. बरोबर. मग जटायू मृत्युमुखी पडत असतात ते अगदी आणि रावण पोहोचतो आपला लंकेमध्ये. सीता मातेला तो भवनात याचा प्रयत्न करतो पण सीतामाता झिडकारून टाकते म्हणून ते अशोक वाटिकेत त्यांना ठेवतात. त्रिजटा राक्षसी असते जी बिभीषणाची मुलगी आहे, तिला ते सेवेत ठेवतात सीतामातेच्या. आणि इकडे श्रीराम येऊन बघतात. ते आर्ततेने प्रचंड दुःखी, म्हणजे श्रीराम कधी दुःखी होत नाही. ते तिथे इमोशनल होतात की दुःखी होत की हे सीते कुठे आहेस. झाडांना, पक्ष्यांना, प्राण्यांना, पर्वतांना विचारायला लागतात तुम्ही माझी सीता बघितली का. आणि मग राम प्रचंड आर्ततेने जात असतात, शोधत असतात. तेव्हा पुढून सीता माता आहे आणि ती म्हणते की श्रीराम मी आले आहे. आणि तेव्हा राम नमस्कार करतात खाली करून की माते तू मला असा का त्रास देतेस. ती पार्वती माता असते. म्हणजे शंकरांसोबत ती म्हणते की मी बघतेस तुम्ही ज्याचं एवढं नाव घेता ना श्रीरामांचं, मी बघतेस की तो किती अशा परिस्थितीत सुद्धा स्थितप्रज्ञ राहू शकतो. आणि श्रीराम ओळखतात की ह्या पार्वती माता आहे आणि ही जागा आहे तुळजापूर. भवानी माताचे तिथे दर्शन दिलं आहे.
एक नदी आहे, बोर नदी की कुठली तरी नदी आहे, त्या नदीच्या काठून हा प्रवास सुरू असतो श्रीरामांचा. दक्षिणेकडे चाललेत बरोबर, महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्र सुरू झालाय. आता कर्नाटक. सीता माता लंकेत पोहोचताना जेव्हा वरून पुष्पक विमानातून जात असते आणि खूप लढाई संघर्ष सुरू असतो तिचा, तर ती खाली बघते आणि खाली एक ऋष्यमुख नावाचा पर्वत असतो. त्या पर्वतावर तिला 5 जण बसलेली दिसतात. वरून ते 4 वानर असतात आणि एक अस्वल असतं. ते 4 वानर म्हणजे सुग्रीव, नल, नील आणि आपले हनुमंत आणि जांबुवंत. तिला वाटतं की काहीतरी आपण आपले आभूषण टाकावे, सो दॅट ते त्यांना काहीतरी मिळेल, क्ल्यू लागेल. ती आभूषण टाकतात आणि ते वरून पोटली बघतात ते वानर आणि ते घेऊन जातात. हा जो भाग असतो तो हा जो भाग असतो तो किष्किंधा नगरीचा भाग असतो. मध्ये मग त्यांना शाबरी माता भेटते, त्याचं पण ती योगाग्नीमध्ये स्वतःला स्वाहा करते. अशा अनेकांना ते मुक्त करत एक राक्षस भेटतात, राक्षसांचा वध होतो. ते म्हणतात की तुला खाली दक्षिणेकडे जावं लागेल, तिथे तू जा. आणि मग ती जाते किष्किंधा नगरीमध्ये, जे वालीचं राज्य असतं. आणि वालीचा भाऊ म्हणजे सुग्रीव, ज्याला त्यांनी बाहेर काढलं असतं, आणि त्यांची भेट होते. त्यापूर्वी सुग्रीव म्हणतो की हे जे 2 राजपुत्र आहेत किंवा जे काही पुरुष आहेत ते कदाचित वालीचेच तर माणसं नाही आहेत. म्हणून हनुमंताला म्हणतात की तू वेश धारण कर ब्राह्मणाचा आणि जा माहिती काढ. आणि लक्ष्मणाला वाटतं की हा जो वेशधारी ब्राह्मण आहे हा रावणाचा तर कोणी नाहीये. पण मग श्रीरामांना कळतं की जे त्यांचं शब्द, हनुमंत अत्यंत तेजस्वी, अत्यंत बुद्धिमान, प्रचंड हुशार व्यक्तिमत्व, बोलण्यातनं कळतं की हे साधे सुद्धा नाहीये, खलनायक नाहीये, हा तर आपलाच एक नायक आहे आजच्या युगातला, कलियुगातला खरं तर. आणि मग हनुमंताची तो जो फोटो आहे ना, अनेक फोटो आहे श्रीरामांचे असे हे केलेले. मला पर्सनली तो फोटो प्रचंड आवडतो. जेव्हा ती राम भेट आहे, त्यांचा चेहरा बघाल ना तुम्ही हनुमंतांचा, इतका सुंदर वाटतो त्या क्षणी. तो राम भेट होते हनुमानांची. सुग्रीवाकडे जातात, सुग्रीवांना सांगतात की असा असा प्रश्न आहे. सुग्रीव म्हणतात की मला पण माझं राज्य गेलाय, तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करेन. श्रीराम वाली वध करतात. थोडं कामदाम दंडभेद वापरून म्हणू शकतो आपण, पण वध करतात. आणि सुग्रीवांनी वचन दिलं असतं की श्रीरामांना आम्ही तुला मदत करू सीतामाते शोधार्थ. पण यानंतर राज्याभिषेक होतो सुग्रीवाचा आणि वर्षा ऋतू सुरू होतो. सो पावसाळ्यात सुरू झाल्यामुळे ते म्हणतात की आपण नंतर जाऊ, वर्षा ऋतू संपू द्या. वर्षा ऋतू संपतो, शरद ऋतू सुरू होतो. तरी सुग्रीव सगळ्या ऐश आराम एन्जॉय करत असतो आपलं किंगडम. आणि तेव्हा लक्ष्मण आधीच संतापी जे चिडतात, तेव्हा तारा जी वालीची पत्नी आहे आणि 5 महाकन्यांपैकी एक, ती सांगते की आता असं करू नकोस, तू जे वचन आहे ते पूर्ण कर आणि सीता मातेच्या शोधार्थ निघा. मग सुग्रीव पाठवतात 4 दिशाने 4 त्यांचे सेनापतींना. पूर्वेकडे विनीत नावाचा एक सेनापती जातो, पश्चिमेकडे सुषेण नावाचा एक सेनापती जातो. सुषेण म्हणजे ताराचेच वडील. आणि पश्चिमेकडे शतबाल नावाचे कोणी आहे तो जातो. आणि दक्षिणेकडे जिथे डाऊट असतो तिथे जातात अंगद, नेतृत्व करणारा, आणि हनुमंत, जांबुवंत हे निघतात. आणि त्यांना सांगितलं सुग्रीवांनी की 1 महिन्यात मला सगळी माहिती हवी आहे, नाहीतर मीच तुम्हाला देहदंड शिक्षा मिळेल. सगळेजण बघत असतात, दक्षिणेकडे जातात. मग बरेच त्यांना कळतं की सीता माता म्हणजे जेव्हा जटायूची हत्या, म्हणजे जटायूचं जेव्हा युद्ध होतं आणि जटायू मृत्युमुखी पडतात, तेव्हा ते वाट बघत असतात श्रीरामांची. आणि मृत्यू समय ते सांगतात की सीता मातेला रावणाने हरण केलेले, लंकेला घेऊन ते गेले, तेव्हाच कळलेलं असतं गेले. त्यामुळे तो प्रवास सगळा सुरू होतो. आणि मग वाली तुला, सुग्रीव आणि वाली ते जे आहेत ते तुला मदत करतील त्यामध्ये, आणि पुढे सगळ्या गोष्टी होतील आणि हनुमंताची भेट तिथे होईल. ह्या सगळ्या गोष्टी अशा जुळून येतात. आणि मग हनुमंताला त्यांच्या गेलेल्या ह्याचं स्मरण होतं, हे जांबुवंत करून देतात. आणि मग ते मातेच्या शोधार्थ अख्खा समुद्र पार करतात आणि लंकेत पोहोचतात. मध्ये ती राक्षसी भेटते वगैरे, त्यांना त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग लंकेत त्यांना सीतामाता साक्षात भेटते, रामाची मुद्रा त्यांच्या हातात येते आणि त्यांची ओळख होते. पुढे मग आता सांग. तर हा जो रामेश्वरम जवळचा जो दृश्य आहे ना, ते मला लहानपणापासून खूप आवडतं. जेव्हा जांबुवंत त्यांना त्याची शक्तीचा अनुभव करून देतात. कारण अंगद म्हणतो मी पण उडी मारू शकतो जाऊन, पण मला परत येताना तेवढा त्राण उरणार नाही. जांबुवंत म्हणतो मी तर आता वृद्ध झालो, मी जाऊ शकत नाही. मग राहिले फक्त हनुमान म्हणतात माझ्या तर काही शक्तीच नाहीये, मी ते एक साधा वानर आहे.
आणि मग जांबुवंत त्यांना गोष्ट सांगतात लहानपणाची. तुझा जन्म झाला अंजनीच्या पोटी, तेव्हा जन्म घेतल्या घेतल्या तू सूर्याला एक फळ समजलास आणि सूर्य गिळायला गेलास फळ समजून. इतका तू शक्तिवान आहे. इंद्राने तुला वज्र मारून फेकलं म्हणून तुझी शक्ती हरण झाली, विस्मरण झालं. आज ती वेळ आहे की तुझं स्मरण व्हायला हवं. मार उडी हनुमान. मग हनुमान उडी मारतात. 100 योजन एका झटक्यात लंकेला पोहोचतात. तिथे बिभीषणाच्या घरी तुलसीचं झाड दिसतं त्यांना. म्हणजे बिभीषण एक सात्विक प्रवृत्तीची व्यक्ती आहे, त्यांना कळतं. माता सीतेला समोर ते अंगठी देतात श्रीरामाने दिलेली, आणि मग त्यांना पकडून तर ते पूर्ण वाटिका आणि तहस करून टाकतात. आणि त्यांना ते स्वतः पकडल्या जातात स्वतःहून, कारण त्यांना रावणाला बघायचं असतं कोण आहे हा. रावणाला जाऊन भेटतात. रावण म्हणतो की सगळ्यात आवडती म्हणजे गोष्ट शेपटी, त्याला जाळून टाक, म्हणजे त्याला आग लावा. अख्खी लंका जाळून टाकतात. शेवटी ते हनुमंत आहे आपले, जाळून मग ते परत येतात. त्यांनी अग्नीत ते विजवलं वगैरे, ते पण जागा आहेत अजूनही म्हणतात तिकडेच. हो, त्या श्रीलंकेच्या एपिसोड मध्ये आम्ही त्यांनी पण खूप छान सांगितलं या बाबतीत. त्या ऍक्च्युअल अशा जागा आहेत आणि ती माती सुद्धा दिली अजूनही काळी पडलेली आहे. हो, अच्छा. मग हे परत येतात ठिकाणी आणि आता त्यांचं युद्धाची वेळ सुरू होते. आता युद्धाची वेळ आली आहे. साक्षात आता सीता मातेला श्रीलंकेतनं सोडवून आणायचंय आणि जायचं कसं, समुद्र पार करायचा कसा मोठा प्रश्न असतो. आपले इंजिनियर आहेत नल आणि नील. हा, रामेश्वरमला जेव्हा श्रीराम येतात तेव्हा म्हणतात की अगस्त्य ऋषी म्हणतात त्यांना की तू आता शंकराची आराधना कर, म्हणून ते शिवलिंग स्थापित करतात. आणि मग रामेश्वरम आज तिथे शिवलिंग आहे. ते एक अत्यंत तेजस्वी पॉवरफुल स्तोत्र म्हणतात, ते म्हणजे आदित्य हृदयम स्तोत्र. तिथे ते पठण करतात आणि मग लंका स्वारी होते. म्हणजे तो जे पूल बांधायचा त्याच्यावरती माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे की पाण्यात दगड तरंगतात, ते त्याच्यावरती जय श्रीराम लिहिल्यानंतर ती कसले जबरदस्त आश्चर्य आहे ना, म्हणजे खरं. हो, आणि ती खारुताईची गोष्ट की जी त्याच्यामध्ये छोट्या छोट्या याच्यामध्ये माती भरते, प्रत्येकाला वाटा द्यायचा, खारीचा वाटा आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि मग प्रेमाचं प्रतीक म्हणून राम तिच्या पाठीवरून हात फिरवतात. सो आजही किती सुंदर मगाशीच खाली आवाज ऐकला पण खारुताईचा. हे सगळं तुम्हाला सर्वसामान्याच्या आकलनाच्याही पलीकडे आहे. प्रत्येक गोष्टीतनं एक एक मेसेज रामकथेतनं आपल्याला मिळतो. आणि हे जे नलनील म्हणतात ना, जे श्रीराम तिथे चिडतात जेव्हा ते म्हणतात की मला जागा दे लंकेत जायला, समुद्र ऐकत नाही, तेव्हा श्रीराम म्हणतात की मी आता आग्नेयास्त्र मारेन आणि पुन्हा समुद्र ड्राय म्हणजे हे ड्राय करून टाकेन. तेव्हा समुद्र घाबरतो आणि म्हणतात की नल आणि नील यांच्यात ती शक्ती आहे की ते पूल बांधू शकतील. आणि मग ते सेतू बांधतात आणि पलीकडे जातात. तरी परत एकदा अंगद जातो की शांती म्हणून. मला एकदम कृष्ण आठवत अशा वेळेस, शेवटची शांती कृष्ण शिष्टाई म्हणता येईल. तर अंगद शिष्टाई एक प्रकारे म्हणता येईल की अंगद जातात आणि युद्ध नको म्हणून मातेला सोडवा आणि पाय ठेवतात. ते म्हणतात की माझा पाय थोडा जरी हे तुम्ही केलात, उचलून दाखवला, तरी मी श्रीरामांच्या तर्फे वचन देतो की युद्ध होणार नाही. पण ते होऊ शकत नाही. आणि जेव्हा रावण उठतो त्याला माहिती की रावण माझा पाय उचलू शकतो, मग स्वतः बाजूला की एका राजाने माझा पाऊल धरायची गरज नाही, त्यापेक्षा श्रीरामांच्या पायाला स्पर्श कर, असं म्हणून युद्ध आता अटळ आहे हे ठरतं. आणि मग युद्धास सुरुवात होते. भरपूर दिवस युद्ध चालतं आणि त्यामध्ये कुंभकर्ण आहे, बिभीषण आहे, सगळ्यात महत्वाचा इंद्रजित आहे. इंद्रजिताच्या एक त्यांची कुलदेवी असते, तिचं नाव आहे निकुंभिला किंवा निकुंभिला. तो याग करतो, निकुंभिला याग, तिला प्रसन्न करतो तो. त्यांच्याकडे ती शक्ती असते, त्या शक्तीचा उपयोग करतात देवीने दिलेल्या, आणि ती लक्ष्मणाला हृदयाला लागते. लक्ष्मण मूर्छित पडतात, ते मृतवत अवस्थेत जातात. परत राम तेव्हा इमोशनल होतात आणि म्हणतात वैद्य सुषेण, जे सुषेण होते ना ताराचे वडील, तेच हे सुषेण सुद्धा असं म्हणतात. किंवा दुसरे म्हणतात की लंकेत सुषेण नावाचे वेगळे वैद्य बोलतात. ते म्हणतात की इथे द्रोणागिरी पर्वतावरती संजीवनी बुटी आहे, तिथून जायचं आहे. हे दक्षिण टोक द्रोणगिरी पर्वत उत्तरेकडे, म्हणून मग झेपावे उत्तरेकडे, पुन्हा एकदा जय श्रीराम म्हणून ते जातात. पण द्रोणागिरी पर्वत ते घेऊन त्यांना कळत नाही, ते पुन्हा परत उचलून आणतात. उचलून परत साऊथ कडे जायचं ना त्यांना. ते अयोध्येच्या आकाशातून जात असतात आणि नंदीग्रामातून भरत बघतो की वरून एक कोणी चालला हे घेऊन. त्यांना वाटतं की अयोध्येवरती की आक्रमण कोणी करताय, आपल्या श्रीरामांच्या अयोध्येवरती. ते बाण मारतात हनुमंताला. हनुमंत खाली येऊन पडतात आणि सांगतात की असं असं झालंय. आणि मग त्यांना फार
अपराधी वाटतं की इतकं काही युद्ध सुरू आहे आणि मीच हे केलंय. आणि तिथे भरत आणि हनुमंताची भेट आहे नंदीग्रामात. मग ते जातात, संजीवनी बुटी देतात सुषेण वैद्य, आणि लक्ष्मण परत जिवंत होतात. एक म्हणजे परत पूर्ववत होतात. युद्ध सुरू झालं असतं. राम लक्ष्मणाच्या सुरक्षितेसाठी हनुमंत आपली शेपटी इतकी विशाल करतात, त्याच्या संरक्षणामध्ये श्रीराम लक्ष्मण झोपत असतात. पण रावणाचा एक मायावी राक्षस असतात, ते पाताळातून भुयार खोदतात. वरती आपले हनुमंत बसले आहेत, पण पाताळातून राम लक्ष्मणांना खाली नेतात आणि त्याचा बळी देणार असतात देवीला. आणि त्या राक्षसांना असा वर मिळाला असतो की त्यांचे 5 ठिकाणी 5 वाती असतात, हे 5 पंट्या एक प्रकारे, त्या 5ही पंट्या एकाच वेळेस विजल्या गेल्या तरच ते राक्षस मरणार असतात. हनुमंत जातात, हनुमंताला हे कळलं असतं, आणि त्या क्षणी हनुमंत जो अवतार घेतात त्याला म्हणतात पंचमुखी हनुमान. 5 मुख, हयग्रीव, नरसिंह, आणखी 2 जे आहेत, त्या 5 मुखांनी ते एका क्षणात ब्लो करतात, त्या ज्योती विजतात. हनुमंत परत श्रीरामांना आणतात, लक्ष्मणांना, आणि मग युद्ध पुढे होतं. मग श्री लक्ष्मण इंद्रजिताचा वध करतात. पुढे कुंभकर्ण येतो, त्यांचाही वध होतो. त्याच्यानंतर असतो दुसऱ्या दिवशी येणार रावण, आणि म्हणून ते गाणं आहे यही रात अंतिम यही रात भारी. हे रावणाचं शेवटचं गाणं आहे की उद्या रावण युद्धात येणार आहे आणि हीच एक शेवटची रात्र आहे. रावण येतो आणि विभीषण आणि राम पूर्ण आपले अस्त्र वापरतात, पण ते जिवंत होत असतात कारण दशमुखी रावण असतो, त्याच्या नाभीमध्ये अमृत असतं. आणि हे रहस्य सांगतात विभीषण आणि म्हणतात की तू त्याच्या नाभीवरती बाण मार. श्रीराम तो बाण मारतात आणि रावणाचा तिथे वध होतो. रावणाचा अंत झाल्यानंतर माता सीता एकदम खुश, तिला त्रिजटा सांगते की आता रावणाचा वध झालेला आहे, प्रभू श्रीराम आलेले आहेत, आणि आता मग ती रामांची भेट आणि सीतेची भेट आहे. त्यावेळेस तोही प्रसंग इमोशनल आहे, परंतु खूप आपण याच्यात नाही पुढे जाऊयात. पण मग सीता माता सुखरूप अयोध्येला, सीता मातेचे अग्नी परीक्षा तिथे होते आणि अग्निंचा तेज तितक्याच तेजस्वी बाहेर येतात आणि मग अयोध्यावासी तर वाट आणि मग परत ते सगळे अयोध्येला येतात संपूर्ण विभीषणासहित. अयोध्येला त्यांचा तिथे परत राज्याभिषेक होतो, सगळं सुंदर रामराज्य तयार होतं की ऋतूप्रमाणे असतात, फळं फुलं, शेतकरी नागरिक सर्व सुखी आनंदी असतात. रामाच्या स्वागतार्थ गुढ्या उभारल्या जातात, म्हणून रामाच्या स्वागतार्थ गुढ्या उभारल्या जातात. गुढी पाडव्याला जो आजचा दिवस आहे, आपला दिवस आहे, खरं तो शुभ मुहूर्त म्हणून म्हणतात. खरंय. म्हणजे तेव्हापासून रामराज्य पुन्हा सुरू झालं. सो असंच रामराज्य सुशांती सगळीकडे यायला हवी ही आपण या निमित्ताने कामना करू, गुढीपाडव्याच्या निमित्ताने. पण रामराज्य सगळं सुंदर सुरू असतं, पण एका परिटाचा जो संवाद असतो की तो म्हणतो आपल्या पत्नीला की मी काही राम नाही आहे की तू परपुरुषांकडे राहिलेली, आणि ते रामाला गुप्तहेरांकडून कळतं आणि श्रीरामांचं मन फार दुःखी होतं की माझ्याच राज्यामध्ये असे नागरिक असे विचार करतात आहे. आणि इथे श्रीराम लक्ष्मणांना म्हणतात की तू सीतेला आपल्या अयोध्येच्या बाहेर तमसा नदी काठी वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे तिथे सोडून नये. हा धक्का असतो लक्ष्मणाला, तो खूप गयावया करतो लक्ष्मण देव की नको असं काय करूयात. ते म्हणते की नाही, राजाचं कर्तव्य आहे की प्रत्येक नागरिक हा निसंशयप्रमाणे जगावा, त्याचा राजाबद्दल आणि राजपत्नीबद्दल पूर्ण मत स्वच्छ चांगलं असावं. असा जर डाऊट आहे तर मी असंच वाकेन जे माझ्या नागरिकांना हवं. आणि मग सीता मातेला सुद्धा धक्का बसतो की असं काय होत आहे, आणि ती गर्भिणी असते आणि खूप तो व्यथित करणारा प्रसंग आहे खरं तर. आणि लक्ष्मण परत येतात. इथून श्रीराम परत जमिनीवर झोपायला लागतात एका तपस्वीप्रमाणे, कारण पत्नी त्याग त्यांनी तिथे केला असतो नागरिकांसाठी. म्हणजे जरी लौकिक अर्थाने त्यांनी सीतेला वनात जरी पाठवलं असलं तरी आपली पत्नी ज्या कष्टामध्ये तिथे राहते आणि हे राजमहालात आहे तरी पण त्यांनी ते एक आपण जो म्हणतो एकपत्नी एकनिष्ठता ती कुठेतरी तिथे दिसते. आणि नंतर वेळ येते अश्वमेध यज्ञाची. वसिष्ठ ऋषी सांगतात की अश्वमेध यज्ञ कर, तेव्हा पत्नी हवी असते. म्हणून श्रीराम म्हणतात की तू परत लग्न कर. ते म्हणतात की नाही, मी एकपत्नी व्रत आहे माझं. ते सोन्याची मूर्ती तयार करतात सीतेची आणि ते अश्वमेध यज्ञात ठेवतात. मग अश्वमेध यज्ञाचा घोडा सगळीकडे जात असतो आणि छोटे बालक त्यांना अडवतात, अगदी हनुमंताला सुद्धा पकडतात, ते जेर बंद करतात. आणि मग कळतं की 2 बालक कोण,
ह्या हे म्हणजे लवकुश. आणि वाल्मिकी ऋषींनी त्यांना सर्व ज्ञान दिलं असतं. त्यांना काव्य सुद्धा शिकवलं असतं, गायन आणि काव्य. आणि हे दोन मुलं राम दरबारात येऊन म्हणजे त्यांची इच्छा काय आहे तर म्हणजे आम्हाला फक्त गायन करायचंय. ते तिथे राम दरबारात गायन करतात आणि पूर्ण रामकथा सांगतात. उत्तर रामायण याला म्हणतात. ते सगळं सांगतात की नक्की कसं रामायण घडलं, रामकथा सांगतात, सीता मातेला कसा त्रास झाला हे सगळं सांगतात. आणि रामाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागतात. आणि मग शेवटी वाल्मिकी ऋषी सांगतात की हे जे दोन पुत्र आहे जे गायन करतायत तुझ्या पुढे ते तुझेच पुत्र आहेत. आणि सीता माझ्याच आश्रमात आहे. ती रोज काबाड कष्ट करते आणि यांना वाढवते. आणि मग राम म्हणतात की आता मला म्हणजे सीतेला परत घेऊयात असं म्हणतात. आता सीता माताचा जो इन्स्टिंक्ट सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ रिस्पेक्ट ती म्हणते की मी अग्नी परीक्षा पण दिली, मला गर्भिणी असताना त्याग पण झाला, आता मला म्हणजे माझा आता देह सोडायचा आहे मला. आणि ती असते भूमिकन्या. ती भूमीला आवाहन करते आणि भूमी दुभंगते. आणि सीता माता त्या सिंहासनावर बसून परत आतमध्ये जातात. राम व्याकुल होतात, सर्व परत अयोध्या व्याकुल होते. आणि हा एक सीता माता इथून त्यांचा अध्याय संपतो ना, देह ते सोडून जातात. लवकरच काय होतं पुढे की भरपूर वर्ष गेले असतात, सगळं राज्य सगळं नीट सुरळीत सुरू असते. आणि एक दिवस यम एका वेशामध्ये ऋषीच्या वेशामध्ये येतात. रामाला म्हणतात की तुझं आता अवतार कार्य संपलाय, आता तूही आता निघ, तूही आता क्षीरसागरात परत जा. आणि स्वतः श्रीराम हे लक्ष्मणाच्या विरहात सुद्धा व्याकुळ असतात, कारण लक्ष्मणाने देह सोडला असतो शरयू नदीमध्ये. ते आधी तिथे जाऊन तयार वैकुंठात थांबतात ना. राम आता वैकुंठात विष्णू तुम्ही परत या, म्हणजे वैकुंठ सुद्धा वाट बघत असते की आता विष्णू कधी येणार परत. आणि मोठा प्रश्न असतो श्रीरामांपुढे की हनुमंत ते कसे सोडून जाऊ देतील मला. म्हणून हनुमंत ते काय करतात की एक जमिनीवरती एक बारीकशी भेग असते, त्यामध्ये आपली अंगठी टाकतात आणि हनुमंताला म्हणतात की ती अंगठी शोधून आण. खाली जातात पाताळ, ती पाताळपर्यंत जाते. आणि खाली वासुकी नाग असतो, तो म्हणतो की अंगठी शोधायला आलायस ना प्रभू रामांची, ती तिथे आहे, शोध तिथे आहे. तिथे अंगठ्यांचा पर्वत झाला असतो. आणि ते म्हणतात अंगठी काढतात, ती दिसते प्रभू रामांची. मग दुसरी काढतात, ती पण तीच असते. मग ते सांगतात की हा एक जन्म नाहीये किंवा हे असे अनेक युग अशीच ही सायकल परत राहील. आणि श्रीराम हळूहळू आपल्या धनुष्यबाण त्याग करतात. हनुमंत खाली असतात आणि त्याच्या आधी विभीषणाला सांगतात की तू चिरंजीव राहा आणि तिकडनंच माझं श्रीरंगमातून माझं दर्शन कर. श्रीरंगम जे तामिळनाडूमध्ये आहे तिथून दर्शन कर श्रीलंकेतून. आणि हनुमंताला सांगतात की तू कलियुगात कायम इथे राहा, माझ्या भक्तांची रक्षण करत, इच्छा पूर्ण करत. आणि स्वतः मग ते एक एक पाण्यामध्ये शरयूमध्ये पुढे पुढे त्याचा अवतार सोडतात आणि ते क्षीरसागरात जातात. अशा प्रकारे हे रामचरित्र अयोध्येतून सुरू होतं आणि अयोध्येतच संपतं शरयू नदीकाठी. खरं तर लौकिक अर्थाने हे रामचरित्र सगळ्यांनाच माहिती आहे, त्यातनं काही आपण वेगळं नाही. पण या निमित्ताने पुन्हा एकदा रामाचं स्मरण मनन चिंतन होतं आणि कुठेतरी ते रामाचे गुण आपल्यामध्ये यावे किंवा दुसरं काही आपण म्हणू शकतो की थोडाफार अर्थाने तरी आपण ते अंगीकारले, बंधू प्रेम जे आजकाल काळात खूप गरज आहे, किंवा हनुमंतांची स्वामी निष्ठा जी आहे ती जरी आपण म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्याचा अनुभव घेतला तरी पण खूप काही गोष्टी बदलू शकतात. आणि आता रामायण आणि रामकथा आली तर रामरक्षा यायलाच पाहिजे, नक्कीच ओघानेच येतो. अभिजित काय सांगशील रामरक्षण आपले उच्चार स्पष्ट होतात असं म्हणतात ना. आणि मला म्हणजे मी माझ्या बाबांसोबत फार अटॅच आहे इमोशनली. मला नेहमी म्हणतात की काही जरी प्रॉब्लेम आला, डिप्रेशन, टेन्शन, तर रामरक्षा म्हणाल ते नेहमी सांगतात. सो मी माझ्या आयुष्यात रामरक्षा म्हणजे बाबांनी सांगतात म्हणून मी रामरक्षा म्हणतो. सो त्यातले जे काही 2 श्लोक आहेत ते माझे फार आवडते. सो तुम्ही सांगा तुम्हाला काय श्रीरामरक्षाचा अनुभव किंवा कसं? रामरक्षा माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी अगदी लहान, म्हणजे 2री-3रीतच असेल तेव्हा आई मला रोज घेऊन बसायची, मला आणि भावाला. आणि काहीही कळत नव्हतं, काय आहे हे माहिती नाही, फक्त संध्याकाळच्या वेळेला हे आपण म्हणायचंच. आणि इतकं लहान वय असतं परंतु त्याच्यातले शब्द उच्चार काहीही माहित नाही, फक्त पाठांतर म्हणजे म्हणायचं, अर्थ काही माहिती नसतं. किंवा या दिव्य स्तोत्राच्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कळत न कळत होत राहतात. सो एवढंच फक्त तेव्हा त्याचं माहिती होतं की रामरक्षा पाठ करायची आणि म्हणायची. सो म्हणत गेलो आणि मग पुढे 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 त्याच्या गोष्टी जाणवत राहिल्या की तुम्हाला कधी भीती वाटत तुमच्या आयुष्यात काही छोटे छोटे प्रश्न आले तरी पण ते तुम्ही म्हणून ते तुमच्या भोवती एक अदृश्य कवच निर्माण होतं. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे
स्पष्ट उच्चार की जे आज मीडियात काम करताना सुद्धा त्याला मला खूप असं वाटतं गरजेचं की असतात. खूप उपयोगी पडतं. म्हणजे खरंय, खरंय. कुठे तुम्ही अडखळत नाही ह्यामध्ये, खरं. वाणी शुद्ध होते तुमची. अगदी. असा माझा एक नक्कीच, अनुभव आहे. नक्कीच. तू काय सांगशील? रामरक्षा म्हणजे एकच आठवतं, आजीनी असंच आपल्या सगळ्या नातवंडांना बसून देवासमोर परवाचा म्हणायचा, रामरक्षा म्हणायची, पाढे म्हणायचे वगैरे सगळं ते असतं. हळूहळू तसं जसं मोठं होत गेलं तसं तो अर्थ कळायला लागला आणि आता माझ्या मुलाला सुद्धा मी रामरक्षा शिकवते, रोज रात्री त्याला म्हणायला लावते. सो एक ऑटोमॅटिक एक संस्कार घडत जातात. खरंय, खरंय. आणि त्यातले एक आवड म्हणजे की प्रत्येक अवयवाचं नाव घेऊन हो. रामाचं एक नाव म्हणजे घेतलं की हे रक्षण राम करतील हम्म. ह्या या अवयवांचं. म्हणजे केसापासून ते पायाच्या पायाच्या नखापर्यंत तुम्हाला अगदी. संरक्षण कवच Protection अगदी. तुम्हाला त्याच्यातनं मिळतं आणि ते एक प्रोटेक्शन आहे. त्याचे अनेक फायदे खूप आहेत. म्हणजे खूप आहेत. फायदे म्हणण्यापेक्षा उदाहरणं पण खूप हो, आहेत हो, की हो. तो हा. राम लक्ष्मण असं म्हणतात की तुमच्या मागे त्यांचं सतत एक कवच असतं हम्म. किंवा तुम्हाला असं एकटं फील होत नाही हो. जेव्हा ते रामरक्षा तुम्ही म्हणता कुठे वावरताना वगैरे. हम्म. तर हे एक महत्वाचं म्हणजे त्याच्यात खूप सारी उदाहरणं पण आहेत. इव्हन गर्भसंस्कार करताना सुद्धा रामरक्षा रोज वाचायला सांगतात, जेणेकरून गर्भाचंही एक रक्षण गर्भाचं होतं. प्रोटेक्शन होतं. याच्यावरून एक मला आठवलं की माझी आजी नेहमी म्हणायची की रामरक्षा हाताने लिहून काढा हम्म. एका कागदावरती हम्म. आणि तो कागद हातात घ्यायचा. हम्म. 51 वेळेस कागद हातात घेऊन रामरक्षा म्हणायची. बरं. अच्छा. आणि मग त्याचा छोटा गुंडाळा करायचा. ताईत असतो, ताईत वाव. आता संकल्पना हो, खूप हो. किती लोकांना माहितीये माहिती नाही मला, माहिती पण ते आहे. ताईत असतात, त्या ताईत मध्ये ते घालायचं हम्म. आणि मग उजव्या दंडाला ते बांधायचं किंवा गळ्यात घालायचं. तर वाव. त्याच्याने पण तुम्हाला एक प्रोटेक्शन आत्मिक नक्कीच, शक्ती, नक्कीच. सेल्फ एस्टीम. हम्म. की आत्मबल. काहीतरी आहे, something is there कॉन्फिडन्स to बूस्ट protect होतो me. त्याने. हो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हे खरंच. रामरक्षेचे इतके सगळे फायदे, इतक्या सगळ्या गोष्टी आणि आहेत. मुळात रामरक्षा सांगितली कोणी आहे? हम्म. स्वतः शंभूंनी महादेवांनी सांगितली आहे. बुधकौशिक. बुधकौशिक ऋषींनी लिहिलेली आहे. हम्म. स्वप्नात महादेवांनी सांगितली आहे बुधकौशिक ऋषींना. हम्म. बुधकौशिक ऋषींनी लिहून काढली आहे. हम्म. स्वप्नात येऊन सांगितली शिवांनी. हम्म. त्याच्यामुळे जे विष्णू शिव आणि विष्णू, हर आणि हरी हे प्रतीक आहे रामरक्षा सुद्धा एक प्रकारे. खरंय, खरंय. मग जिथे रामाचंच ते स्तोत्र आहे मग ते आणखीच फलदायी होणार. फलदायी आहे. शिवानी सांगितलेली. म्हणजे आता खूप जणांना विष्णू सहस्त्रनाम म्हणायला खूप अवघड जातं, हम्म. पण त्याच्यातनं तुम्ही फक्त एवढं जरी म्हणलं ना, श्रीराम राम 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 रामे राम. रामे हो, मनोरमे. तो खूप मस्त श्लोक आहे. सहस्त्रनाम सुंदर आहे. मस्त. श्रीराम राम वरामे. अगदी. म्हणजे एक विष्णूची सहस्त्रनाम इज इक्वल टू एक राम हो, नाम. हो. म्हणजे किती महती या खरंय, सगळ्या खरंय. गोष्टीच्या आहे. आणि इव्हन ना असंही म्हणतात ना की गुढीपाडव्यापासून जर तुम्ही रामरक्षा हम्म. म्हणायला सुरुवात केली, रोज 13 वेळा रामरक्षा म्हणायची हम्म. टिल रामनवमी, हम्म. तर ती सिद्ध होते म्हणतात सिद्ध रामरक्षा. होते. सो आणि एक मग- ऑटोमॅटिक प्रोटेक्शन आपल्या भोवती निर्माण होतं. म्हणजे ही सिद्ध झालेली रामरक्षा जर तुम्ही म्हणजे कोणाला बरं वाटत नसेल किंवा आजारी असतील तर ते तुम्ही नक्कीच. हातात पाणी हो, घेऊन ती हो. म्हटली म्हणजे सिद्ध केली हो. आणि ते पाणी आजारी व्यक्तीला दिलं किंवा त्याचा अंगारा तुम्ही लहान मुलांना संध्याकाळी लावला तर पुन्हा नजर बाधा, नक्कीच. दृष्ट, हो. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप दूर होतात. म्हणजे हे सगळं माझी आजी करायची आमच्यासाठी. नाही, प्रुव्हन म्हणून, त्या गोष्टी proven सगळ्या आहे. आपल्या म्हणजे पूर्वीपासून आता आले. त्याचे हो. सायन्स आणि याचे दाखले तुम्हाला Actually. मिळतात. म्हणजे हृदयापासून येतात या राम, सगळ्या र र. हा उच्चार. म्हणजे मणिपूर चक्राचं हम्म. रम रम, रम. म्हणजे हे सगळे तिथनं आलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे याला आता जरी आपण याला काय म्हणू त्याला धार्मिक असलं तरी पण ते शास्त्रीय कुठेतरी नक्कीच. जोडलं गेलेलं खरंच आहे. सो इतकं छान आहे. हो. बरोबर. रम म्हटलं की मणिपूर आणि विठ्ठल अठ्ठल म्हटलं की आपलं अनाहत चक्र हो, जागृत हो. होतं. कुठेतरी सगळे इंटरलिंक्ड आहे. फलदायी आणि खरंच आपल्याला सर्वांना त्याचा एकदा ती उपयोग सिद्ध होणार आहे. झाली ना की मग तुम्ही कोणी आजारी असेल तर हातामध्ये पाण्याचा ग्लास धरून तुम्ही एकदा जरी म्हणली किंवा हातात रक्षा हो. म्हणजे उदबत्तीची रक्षा धरून जरी हम्म. तुम्ही म्हणली तरी ती रक्षेत ऊर्जा येते आणि मग त्या आजारी व्यक्तीला बरं होण्यासाठी खरंय. मदत एक करते. प्रोटेक्शन म्हणजे तयार protection होतं. आहे या सगळ्या गोष्टीचं. सो तू काय सांगशील? मला तुला श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग हा आणि श्री सीता शक्ती ही श्रीमद हनुमान कीलकम वा. हे पण खूप महत्वाचं आहे. हो. फार आवडतं हे हा. म्हणताना सुद्धा. सीता शक्ती. आणि जे म्हणजे मला आवडतो एक श्लोक म्हणजे रामान्नास्ति परायणम रामस्य दास्योस्म्यहम भो राम माम उद्धर. शेवटी जो आहे ना भो राम माम उद्धर. हम्म. बस. हे म्हणजे झालं सगळ्या शेवटी. गोष्टी खूप अमेझिंग रित्या वर्क करतात. खरंय. आणि याच्यामध्ये श्रीराम म्हणजे हनुमान कीलकम जे म्हटलंय हम्म. की रामापर्यंत पोहोचायचं हो. असेल तर त्याची चावी हनुमंताकडे आहे. हा. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्यांना प्रसन्न हो. करत म्हणजे राम इज इक्वल टू हनुमान. हनुमान
इज इक्वल टू राम. म्हणजे जर रामाला प्रसन्न करायचं असेल तर हनुमंताची भक्ती आहे. हनुमानाची हो. त्यामुळे गुढीपाडव्याची जेव्हा आपण रामरक्षा म्हणू तेव्हा आधी एकदा आणि नंतर एकदा हनुमंताचं स्तोत्र जे आहे म्हणजे आपल्या रामदास स्वामींनी रचलेलं भीमरूपी भीमरूपी म्हणा किंवा म्हणा. हनुमान चालीसा हो, जे तुम्हाला योग्य वाटतं ते नक्की म्हणा आणि मग ह्याचा प्रवाह बघा नक्कीच. जास्ती वेगाने जाणवेल आणि हनुमंत तिथे येतात. मला तेच असं- वाटतं मगापासून आपण जे अगदी रामचरित्र उत्स्फूर्त आपण कदाचित बोलतोय, हो, इथे असेल. पण एनर्जी कदाचित खरंच आहे, हनुमान इथे पण खरंच आले आहे. असतील. श्रीमत हनुमान जिथे कीलकम. जिथे श्रीराम तिथे हनुमंत असणारच आहे. वाव, बोलूनच हे ऐकूनच किती मस्त वाटतं. छान. खूप सुंदर. तर या हनुमान तत्वावरच आपण आजचा एपिसोड इथे संपवतोय. तुम्हाला हनुमानाचे किंवा श्रीरामांचे काही अनुभव आले असतील तर नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून कळवा. आणि थँक्यू अनुष्का आणि अभिजित आजच्या हो. पॉडकास्ट मध्ये आला आणि सुंदर माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर सांगितली. आपण सगळे सगळे बोलत होतो. सगळेच हा म्हणजे हे काही आपण Podcast काढलेलं नाही, झाला जे नाही. ऐकत ऐकत आलोय तेच खरंय, आज खरंय. आम्ही आमच्या परीने तुमच्यापर्यंत उत्स्फूर्त पोहोचवण्याचा आणि प्रयत्न काही केला. चुका झाल्या असतील बोलताना तर खरंच शब्द माफ करा. अगदी. नाही का? आणि श्रीराम सगळं सांभाळून घेतील. नक्कीच. तर प्रियांका थँक्यू सो मच. आज एक Most वेगळा welcome. प्रयोग आपण इथे हो. केलाय. हा प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर तेही आम्हाला सांगा. नक्की, असे नक्की. चर्चात्मक कार्यक्रम आम्ही नक्की घेऊन येऊ. येस. जय जय श्रीराम. श्रीराम. श्रीराम.